श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13 श्री गणेशाय नमः. हरिहराच्या सांगण्याप्रमाणे कानिफ व जालंधर 12 वर्षे बद्रिकाश्रमात राहिले. 40 कोटी 20 लक्ष मंत्र त्यांनी रचले. मार्तंड पर्वतावर जाऊन सूर्यकुंडातील जलसिंचन करून सर्व दैवत व सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले. मग जालंधराने कानिफाला गंगातीरी 12 वर्षापर्यंत कठोर तप करण्यासाठी बसवलं. बद्रीनाथाच्या साक्षीने कानिफाचे तप सुरू झाले आणि जालंधर तीर्थयात्रेला निघाला. जालंधर अनेक देशात गेला. कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन मग तो गावात शिरायचं व गायींना ते गवत खायला द्यायचं, असं जालिंदराने परिपाठच ठेवला होता. ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायूला सांगून जालंधराच्या डोक्याला शीण होऊ नये म्हणून गवताचा भारा आधांतरीच तरंगत ठेवला. पुढे गौड देशात हेलापट्टण या गावात शिरताना जालंधराने डोक्यावर भारा आणला होता. तो आधांतरीच तरंगताना पाहून लोक त्याच्याकडे बोट दाखवून बोलू लागले, हा कोणीतरी मोठा योगी दिसतो. मग लोक जास्तच त्याच्या मागे लागले. तेव्हा जालंधर गावोगाव साधेपणाने कुठेतरी पडून राहू लागला. त्याने आपली विद्या आणि योग सामर्थ्य कधी कोणाच्या समोर येणार नाही अशा रीतीने दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे, असे त्याचे वागणे चालू होते. गौड देशाचा राजा मोठा सुंदर होता. त्याचे नाव गोपीचंद. तो मोठा शूर, सद्गुणी व अफाट सैन्यबळ असलेला होता. तो पराक्रमीसुद्धा होता. 1600 सुंदर स्त्रियांसह तो विलासाने जीवन घालवित होता. त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी होती. तिला राजा फार मान देत असे. जालंधर हेलापट्टणातील रस्त्याने जात असताना त्याच्या डोक्यावर गवताचा भारा होता. तो आधांतरीच वर तरंगत होता. जालंधर दिसायला अग्नीसारखाच तेजस्वी होता. त्याने कितीही साधेपणाचे राहून तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते तेज लपत नव्हते. मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी होती. तिच्या समोरच राजहस्ता होता. जालंधर तेथून जात असताना तो तिच्या दृष्टीस पडला. तिला फार आश्चर्य वाटलं. हा कोण एवढा तेजस्वी योगी? कोण असेल हा? याच्या डोक्यावर गवताचा भारा आधांतरीच हातसुद्धा न लावता कसा राहिला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. जालंधर संतपणे सरळ दृष्टी ठेवून चालला होता. मैनावतीने आपल्या एक ज्येष्ठ आणि सुज्ञ दासीला बोलावले आणि तिला तो आधांतरीच गवताचा भारा घेऊन चाललेला योगी दाखवला. दासी चतुर होती. तिने काय ते ओळखले. ती मैनावतीच्या कानात कुजबुजली. मोठ्या राणी महाराज, हा खरोखरच कोणीतरी महात्मा आहे. मैनावतीने तिला हलकेच सांगितले. तो कोण, कोठे राहतो त्याचा तपास कर. मैनावतीच्या सूचनेप्रमाणे दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली व जालंधराचा पाठलाग करू लागली. तो आपल्याच तंद्रीत चालला होता. वाटेत गायींचा कळप त्याला दिसला. त्याने त्या गायींना गवत खायला घातले. मग तो तडक गल्ल्यामागून गल्ल्या ओलांडीत एका ओसाड जागी जाऊन निवांत बसला. दासीने गुप्तपणे जाऊन तो प्रकार पाहिला व परत येऊन मैनावतीला सर्व सांगितलं. मैनावती म्हणाली, रात्री सर्वत्र सामसूम झाली की आपण दोघी कोणाच्या नकळत त्याच्याकडे जाऊ. ते बोलणे तितकेच थांबले. रात्र झाली. राजप्रसादात सर्वस्व निजानीज झाली. द्वारपालाशिवाय कोणीच जागे नव्हते. मैनावतीने एका तबकात फळे आणि षडस अन्न घेतले. दासीला बोलावले. काळ्या कांबळी दोघींनी पांघरल्या. मग राजप्रसादाबाहेर पडून जेथे जालंधर होता तेथे त्या गेल्या. त्यांनी पटकन पुढं जाऊन जालंधराच्या पायावर मस्तक ठेवले. मैनावतीने तबकावरचे आवरण काढून ते तबक त्यांच्यापुढे ठेवले. जालंधराने मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले. पण त्यांचा मार खाऊनही मैनावती जागची हलली नाही. तिचे धैर्य पाहून मग मात्र त्याने विचारले, तुम्ही कोण? माझ्यासारख्या वेड्याच्या मागे का लागलात? मैनावती म्हणाली, महाराज, मला जीवन नकोसे झाले आहे. मला मोक्ष हवा. माझे पती त्रिलोचन महाराज कालावत झाले. मला
वैधव्यातले जीवन नकोसे झाले. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला सोडवा. जालंधर म्हणाला, पण तू कोण? मैनावती म्हणाली, मी या वंग देशाचा राजा गोपीचंद याची आई. ही माझी दासी. तेव्हा जालंधर म्हणाला, राजमाते, या अपरात्री तू इथे सापडलीस तर तुझी व राजाची किती दुष्कीर्ती होईल. तू तात्काळ इथून परत जा. तू माझ्या मागे लागू नकोस. जन्म मरण व प्रारब्ध कुणाला चुकले आहे का? मैनावती घाबरून म्हणाली, योगीराज, तुम्ही मोक्षदाते. तुम्ही माझा अवहेर करू नका. मी आता जाते. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करीन. मला अहिकातले काही नको. मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवा. मैनावती तबकातील पदार्थ अर्पण करून परत गेली. त्यानंतर रोज रात्री दासीसह ती त्याच्याकडे येऊन त्यांचे पाय चेपणे वगैरे सेवा करत राहिली. वृद्धावस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू लोकोत्तर धैर्याची स्त्री होती. तिने 6 महिन्यापर्यंत जालंधराची सेवा केली, तरी त्याने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. एका रात्री तिने स्वामींचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले होते व ते निद्रेत झाले. स्वामी आपल्याला योग दीक्षा केव्हा देतील याच गोष्टीची चिंता मैनावतीला लागली होती. त्यावेळी जालंधराला वाटले हिची परीक्षा घ्यावी. त्याने निद्रेत असताना मायाशक्तीने एक भुंगा उत्पन्न केला. तो तिच्या मांडीला दंश करू लागला. त्याने मांडी पोखरलीच. भळभळा रक्त वाहू लागले, पण मैनावती गप्प बसून राहिली. मग जागे झाल्यासारखे करून जालंधरे सर्व प्रकार पाहिला. तिच्यावर प्रसन्न होऊन कृपादृष्टीने तिचकडे पाहिले व अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योग दीक्षा तिला दिली. तिच्या मांडीला पडलेले छिद्र क्षत बरे केले. मंत्रोपदेश देताच मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. मग ती त्याच्याच कृपेने पुन्हा भानावर आली. तिच्या मनात विचार आला, महात्मा जालंधरनाथ यांनी मला चिरंजीव केले, पण भोगात मग्न झालेला माझा मुलगा गोपीचंद याचा जर हे नाथ असाच उद्धार करतील तर त्याच्यासाठी आपण नाथांना विनंती करावी. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 13 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पडाच अडवंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भर्तृ संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धः. गोरक्ष जालंधर चर्पडाच अडवंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवनाक भर्तृ संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धः.